बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या आरोग्य कल्याणकारी योजनांमध्ये एकूण 6 आरोग्यविषयक लाभांचा समावेश आहे। यामध्ये पहिलं येतं 2 जीवित अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 रुपये व सिझेरियन प्रसूतीसाठी 20,000 रुपये। दुसरं आहे लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारांसाठी 1 लाख रुपये मिळतात। तिसरं पती किंवा पत्नीने एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये मुदतबंद ठेव। चौथं आहे 75% अपंगत्व असल्यास 2 लाख रुपये मिळतात। पाचवं येतं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभ। आणि 6वं आहे व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचाराकरिता 6,000 रुपये मिळतील। आता बघूयात या योजनेसाठीची पात्रता। अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे। अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये कमीत कमी 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे। त्याचबरोबर अर्जदाराने महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। यासाठी कागदपत्रे कोणती लागणार तर तुम्ही बांधकाम कामगार असल्याचे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र, बँकेचे पासबुक, रहिवासी पुरावा यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, मागील महिन्याचे लाईट बिल किंवा ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला यापैकी कोणतेही एक चालेल। या योजनेची संपूर्ण माहिती व प्रसूतीसाठी मिळणाऱ्या लाभांसाठी अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती हवी असल्यास आमच्या सरकारी योजना या चॅनेलवर जाऊन तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहू शकता। धन्यवाद।